नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण या ठिकाणी जी मुलं नवोदय प्रवेश परीक्षेसाठी बसलेली आहेत अशा मुलांसाठी आज आपण व्हिडिओ बनवत आहोत। आजचा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक असल्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा, कारण असेच आपले नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ठीक आहे, तर आज आपण या ठिकाणी बघत आहोत दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया। ठीक आहे, तर मग सुरुवात करूया स्वाध्याय 4.3 ला। ठीक आहे, स्वाध्याय 4.3 मधलं पहिलं गणित या ठिकाणी बघतोय। काय दिलेलं आहे बघा इथं, तर 35.624 वजा 26.510 हा कंस दिलेला आहे। या मांडणीला 14 ने भागल्यावर भागाकार येतो, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल, याची वजाबाकी करून घ्यावी लागेल। 4तनं 0 गेले, 4 राहिले, 2तनं 1 गेले, 1 राहिले, 6तनं 5 गेले, 1 राहिले, 15तनं 6 घालवायचे इथं 2, 15तनं 6 गेले, किती राहिले बघा इथं 9 राहिले, बरोबर आहे। आणि 2तनं 2 गेले 0, दशांश चिन्ह कुठे येणार आहे, या ठिकाणी येणार आहे। आता या मांडणीला म्हणजे या उत्तराला काय करणार आहे बघा आपण 9.114 आणि भागिले काय करणार आहे या ठिकाणी 14 करणार आहे। ठीक आहे, आता इथे चौरसंग 84 येतात, म्हणजे इथं आले आपले चौरसंग 84। ठीक आहे, वजाबाकी केली, 11तनं 4 गेले, 7 राहिले, हातच्याला 1 दिला, 0 झाले, वरचा 1 घेतला। ठीक आहे, आता काय येईल बघा इथं 14×5 = 70। ठीक आहे, 1 राहिला, वरचा 4 खाली घेतला, 14×1 = 14। ठीक आहे, आणि इथं आले 0। आता जो दशांश चिन्ह द्यायचा तो कुठं द्यायचा, तर इथं बघा ह्याला काही दशांश चिन्ह आहे का, नाही, ह्याला किती आहे बघा 1 2 3 आहे, म्हणून पाठीमागून 1 2 3 म्हणजे इथं दशांश चिन्ह आपलं येणार आहे। ठीक आहे, म्हणजेच उत्तर काय असणार आहे आपलं दुसरा, म्हणजे 0.651 हे काय असणार आहे, याचं उत्तर असणार आहे। या ठिकाणी दुसरा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, पुढील पैकी कशाची किंमत 1 येईल। पहिली गोष्ट, खालचे दशांश चिन्ह आणि वरचे दशांश चिन्ह जर विचार केला तर या ठिकाणी बघा 1 2 3 दशांश चिन्ह म्हणजे दशांश चिन्हानंतर 3 संख्या आहेत, पण खाली अशी कुठली संख्या आहे का दशांश चिन्हाची, नाही, म्हणजे पहिल्या गणिताचा तर येणार नाही। ठीक आहे, दुसऱ्या गणिताचा जर विचार केला तर या ठिकाणी बघा 1 2 3 आहे, पण इथं 2 आहे, इथं 20 आहे आणि इथं 3 दशांश चिन्ह 0 4 आहे, म्हणजे याचा जर विचार करायला गेलं तर याचं उत्तर 1 येऊ शकतं। कसं ते बघूया। आता इथं बघा 0.304 गुणिले 20 आणि भागिले काय होतं, तर 3.04 गुणिले 2 होते, बरोबर आहे। आता जर भाग घालवला तर इथं काय झाले बघा 1 झाले, बरोबर आहे। पण आता दशांश चिन्ह देताना आपण काय करणार आहे, तर 1 2 आणि 3 आहे तिथं। ठीक आहे, मी काल पण सांगितलं तुम्हाला वरचे दशांश चिन्हानंतरच्या संख्या मोजायच्या, 3 संख्येत, खाली किती आहेत 1 2 आहेत, म्हणजे ते वजा करायचे, किती राहिले 1, म्हणजे दशांश चिन्ह देताना काय आलं, तर पाठीमागून एका अंकानंतर आपण दशांश चिन्ह दिलेलं आहे। ठीक आहे, ह्यांनी भाग घालवला तर बे के बे आणि बे 0 0, म्हणजे काय आले बघा 0.1 गुणिले 10, म्हणजेच उत्तर काय आलं आपलं 1 उत्तर आलेलं आहे, कारण 10 1 10 झाले आणि एका अंकानंतर दशांश चिन्ह आहे, म्हणून दशांश चिन्ह या ठिकाणी दिलं तर दशांश चिन्हानंतर 0 लिहितोच, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी 1 असणार आहे, म्हणजे पर्याय बी या ठिकाणी काय आहे, बरोबर पर्याय आहे। ठीक आहे, आता पुढचं गणित, तिसरं गणित काय दिलेलं आहे बघा आपल्याला, तर 7.007 नंतर काय दिलेलं आहे 7.007 नंतर दिलेलं आहे 70.007 आणि नंतर आहे आपलं 700.007। ठीक आहे, आता हे गणित आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं आहे। ज्या वेळेला तुम्हाला असे संख्या देतात त्यावेळेला इकडे तुम्ही 0 वाढवू शकता आणि इथं सुद्धा तुम्हाला बेरीज करायला सोपं जावं म्हणून या ठिकाणी सुद्धा लिहू शकता, नाही लिहिला तरी काही हरकत नाही। बेरीज करायची आहे त्यामुळे इथे बघा 7 2 14 7 3 21, कारण 3 वेळा 7 आली, बरोबर आहे, म्हणून इथं आले 2, 7 आणि 2 किती झाले 9 झाले, इथं काय आहे का नाही, म्हणून इथं आले 0, बरोबर, इथं खाली दशांश चिन्ह आले, 7 आणि 7 14, हातच्याला 1, 7 आणि 1 8 आणि हे 7, म्हणजे 784 दशांश चिन्ह 091, म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर आहे। 784 दशांश चिन्ह 091 पर्याय पहिला क्रमांक बरोबर आहे। ओके, चौथा प्रश्न बघतोय, इथं काय दिलेलं आहे बघा 1.7 म्हणजे 1.7 गुणिले 8.
5 म्हणजे 8.05 वजा 1.05 गुणिले 1.7. आता आपण मागच्या व्हिडिओ एका बघितलेला आहे स्कॉलरशिपच्या व्हिडिओमध्ये, तिथं काय केलं होतं बघा, जर इथं समान संख्या असतील आणि या दोघांच्यात गुणाकार आहे, इथं सुद्धा दोघांच्यात गुणाकार आहे, तर ही जी संख्या आहे ती आपण काय करू शकतो, त्या कंसाच्या बाहेर काढू शकतो. ठीक आहे, मग कंसामध्ये काय राहिलं बघा, 8.05 वजा 1.05 राहिली. ठीक आहे, तर पहिला कंस सोडवून घ्यायचा, हा 1.07 तसाच ठेवला, गुणाकाराचं चिन्ह दिलं, कारण बाहेर काढल्यानंतर ह्यांच्यात आणि ह्यांच्यात काय असतं, गुणाकाराचं चिन्ह असतं. 8 आणि हे वजाबाकी केली, 5 5 गेले 0, 8 1 गेले, किती राहिले 7. ठीक आहे, 7 आणि इथं 0 म्हणजेच किती झाले, 1.07 गुणिले 7 आले. 7 49, 7 1 7, 7 आणि 4 11. आता पाठीमागून एक संख्येनंतर दशांश चिन्ह आहे, म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं, 11.9 हे उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे काय आहे या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. ओके, आता 5वा प्रश्न बघितला तर या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला, तर 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि गुणिले 2. पहिल्यांदा काय करायचं, इथं देताना काय दिले, 2 गुणिले 0.2 गुणिले 0.02 आणि 0.002 असं दिलेलं आहे. ठीक आहे, पण आता जर सोप्या पद्धतीने गुणाकार करायचा झाला तर या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांचा आधी गुणाकार करून घ्यायचा. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8 आणि 8 दोन्ही किती आले आपले 16. आता दशांश न देताना कसं द्यायचं बघा, तर इथले किती हे आहेत घर, 1 2 3, इथली 2 4 5, इथलं एकच आहे, ती सगळी घरं मोजली, 1 2 3 4 5 आणि 6 घर आहेत. बरोबर आहे, मग आता इथं 1 2 3 4 5 आणि 6, इथं दशांश चिन्ह येणार आणि इथं आले 0, म्हणजे 0.000016 हे काय असणार आहे, उत्तर असणार आहे का बघा पर्याय, तर 1 2 3 आणि 4 म्हणजे पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. ठीक आहे, आता 6वा जो प्रश्न आहे तो तुम्ही स्वतः सोडवायचा आहे, कारण त्याच पद्धतीचा वरती आपण एक प्रश्न सोडवलेला आहे. ठीक आहे, आणि त्याचं उत्तर काय येईल ते मला कमेंट करून नक्की सांग. आता बघूया 7वा प्रश्न. 7व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, 5.3/5. ठीक आहे, अधिक 2.1/2 वजा 0.785 अधिक 3 कंसात 12 वजा 7 आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघितलं तर 5 5 किती झाले 25, 25 आणि 3 किती झाले 28/5 झाले, अधिक 2 दोन्ही 4, 4 आणि 1 किती झाले 5/2 वजा 0.785 अधिक 3 आणि इथं गुणाकार होता त्यामुळे इथं काय असणार आहे, 12तनं 7 गेले, किती राहिले 5 राहिले. ठीक आहे, आता आपण काय करूया, 5 ने याला भाग घालूया, 5 5 25. ठीक आहे, 25 झाले तर राहिले किती 3, 5 सख्ख 30 अधिक 5 ने 2 नी 5 ला भागवला, 2 दोन्ही 4, 1 राहिले म्हणजे दशांश चिन्ह दिला 0 झाले, 2 पंचे 10 वजा 0.785 अधिक 5 त्रिक 15. आपण आता काय करतो, ज्या बेरजेच्या संख्या आहेत त्यांची काय करतो, पहिल्यांदा बेरीज करतो. म्हणजेच काय केले बघा, इथं 5.6, 2.5 आणि 15 यांची बेरीज केली, इथं आपण 0 लिहू शकतो. बरोबर आहे, 7 5 11 हातच्याला 1, 7 2 7, 7 5 12 आणि 1 13 हातच्याला 1 म्हणजे इथं आले 2, 23.1 आलं. आता आपल्याला काय करायचं, ही संख्या वजा करायची, म्हणून इथं काय घेतले आपण 0.785 आले. ठीक आहे, वजा बाकी केली तर या ठिकाणी काय करणार आहे आपण, 2 शून्य लिहिल्या, इथे 1 0 लिहिली, वजा केले, इथं झाले 10, इथं झाले 9, इथं झाले 0, परत इथला हातच्या घेतला, इथं 2 झाले, इथं झाले 10, 10तनं 5 गेले 5, 9तनं 8 गेले 1, 10तनं 7 गेले 3, 2तनं हे 2 आणि इथं आले 2, म्हणजेच 22.315 हे उत्तर असणार आहे का पर्याय, 22.315 हे ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे, आता जाऊया 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न बघतो, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, 2 दशमान संख्यांची बेरीज 167.25 आहे, 167.25 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 18.50 ने मोठी असेल तर मोठी संख्या शोधा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर आता आपण या ठिकाणी काय करू शकतो बघा, तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, तर ही जी दिलेली संख्या आहे जी जेवढ्याने मोठी आहे त्याची काय करायचं, आपल्याला पहिल्यांदा वजाबाकी करायची, म्हणजे काय होईल, उत्तर पटपट मिळत जातील. इथं आले 5, इथं झाले 12, 12तनं 5 गेले 7, हातच्या घेतला होता, इथं झाले परत
परत केला हातच्या, इथं झाले 5, 16तनं 8 गेले, 8 राहिले, इथं राहिले 4 आणि इथं आले 1, म्हणजेच 148 भागिले 75 आले. ठीक आहे. पण आता त्या दोन्ही संख्या समान झाल्या, बरोबर आहे, कारण आपण 18.50 वजा केले, जी मोठी संख्या होती त्यातली. आता ह्याला काय करायचं, दोन्ही भाग घालवायचा. दोन्ही भाग घालवला तर इथं बघा, 2×7 14, ठीक आहे, 2×4 8, 2×3 6 झाले. ठीक आहे, इथं दशांश चिन्ह येणार आहे आपले. त्याच्यानंतर काय होईल, 1 राहिले, 2×7 14, ठीक आहे. आता 1 राहिला आणि 2×5 10 आले, म्हणजे 74.375 ही संख्या आली. पण आपल्याला विचारले काय, छोटी संख्या विचारली आहे का, नाही, मोठी संख्या विचारली. म्हणून परत एकदा या संख्येमध्ये काय करायचं, 18.50 करायचे. म्हणजेच काय झाले बघा, 5 7 8 दशांश चिन्ह, 8 आणि 4 12, हातच्याला 1, 7 आणि 2 9 झाले, म्हणजेच 92.875 हे या ठिकाणी काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, जर 9वा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, 5.28 गुणिले 0.8चं उत्तर 4.224 असेल, तर या ठिकाणी बघा 52.8 आणि गुणिले 0.8 असेल तर उत्तर काय असणार आहे. तर अशा वेळेला जर बघा इथं 528 गुणिले 8 जर केलं तर उत्तर काय मिळणार आहे आपल्याला, 4224 मिळणार आहे, बरोबर आहे. आता दशांश चिन्ह देताना एक इथं दिलेला आहे आणि दुसरा इथं दिलेला आहे, म्हणजे 52.8 गुणिले 0.8 असेल तर उत्तर म्हणजे गुणाकार तर तोच येणार आहे आपला, बरोबर आहे. फक्त आपल्याला दशांश चिन्ह द्यायचे आहेत, म्हणजे 1 2, म्हणून दशांश चिन्ह कुठे येईल, इथं येईल, 2 संख्येनंतर, बरोबर. म्हणजेच कुठला पर्याय बरोबर असणार आहे बघा या ठिकाणी, तर पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर असणार आहे. ठीक आहे. आता बघूया 10वा प्रश्न. काय सांगितलेलं आहे बघा, तर 1/10 अधिक 11/100 अधिक 111/1000 चे दशमान सममूल्य आहे. काय असणार आहे याचे सममूल्य सांगा. तर 1/10 म्हणजेच काय आले, 0.1 आले. 11/100 म्हणजेच काय आले आपले, तर 0.11 आले. ठीक आहे. आणि 111 आणि भागाकारात 1000 आहे, त्यामुळे इथे आले 0.111 आले. ठीक आहे. बेरीज करा. बेरीज केली, काय आले बघा, इथं 1, इथं आले 2, इथं आले 3 दशांश चिन्ह आणि इथं आले 0, म्हणजे 0.321 हे काय असणार आहे, याचे सममूल्य असणार आहे. म्हणजेच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.